कुणकेश्वर गावाजवळ समुद्रालगत असलेले हे सुरूचं बाण अवघ्या वर्षभरापूर्वी हिरवाईने नटलेलं होतं. समुद्राच्या या वाऱ्यासोबत डोलणारी ही झाडं कोकणाच्या सौंदर्यात भर घालत होती. मात्र आज चित्र पूर्णपणे बदललं मित्र. रस्त्याच्या पलीकडील हे संपूर्ण सुरूचं बाण कुणीतरी पैशाच्या हव्यासापोटी तोडलं गेलं आणि हिरव्यागार परिसराचं रूपांतर जणू एका वाळवंटात झालंय. खरंच कोणाचा राज सुरू झालाय का? दुर्दैवाची गोष्ट म्हणजे कोकणाच्या सौंदर्याच्या मुळावर घाव घालणारे परके नाहीत, तर आपलीच माणसं. कोकणवासी म्हणून ही जबाबदारी आपली आहे. आपल्या पालकमंत्र्यांनी, लोकप्रतिनिधींनी याकडे गंभीर लक्ष दिलं पाहिजे. विकास हवा, पण तो निसर्गाचा बळी देऊ नये. आज जर आपण जागे झालो नाही तर उद्या आपल्या पुढच्या पिढ्यांना हिरवागार कोकण नव्हे तर त्याच्या वैभवाच्या फक्त कथा ऐकायला मिळतील. चला कोकण वाचूया. कोकणाचं सौंदर्य जपणे ही फक्त जबाबदारी नाही, तर आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी एक अमूल्य ठेव आहे. तर मित्रांनो, उठा, जागे व्हा, कारण आपणच आपले वैभव संपवत आहोत. मी एक कोकणकर.